नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेमिस्टर सेकंडच्या प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्त्वे यामध्ये आपण युनिट 2 मध्ये प्राइस अँड प्रमोशन, किंमत आणि वृद्धी या टॉपिकच्या अंतर्गत आपण किंमतीचा अभ्यास करतोय. आपण किंमत म्हणजे काय, किंमतीचं महत्त्व पाहिलं. आजच्या व्याख्यानामध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग प्राइस ऑफ अ प्रोडक्ट, वस्तूच्या किंमतीवर परिणाम करणारे घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला माहिती आहे किंमत ही खूप महत्त्वाची आहे. किंमत वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कोणत्याही वस्तूचं पैशात मोजलेलं मूल्य म्हणजे किंमत होय. आपण दर काय, रेट काय असे वेगवेगळे शब्द लावतो, पण प्राइस, किंमत हा त्यासाठीचा योग्य शब्द आहे. आता आपल्याला माहिती आहे की उत्पादक असतील, विपणनकर्ते असतील, ग्राहक असतील, पुरवठादार, सरकार, समाज, स्पर्धक, व्यापारी या सर्वांच्या दृष्टीनं वस्तूची किंमत जी आहे ही निर्णायक आणि अतिशय महत्त्वाची आहे. आता उत्पादकाच्या दृष्टीनं त्यानं उत्पादन खर्च घातलेला असतो, तो त्या किमतीतून भरून निघतो. विपणनकर्त्याला त्या किमतीतून त्याचं कमिशन मिळतं. ग्राहकाला जेवढी किंमत दिली त्याच्यातून त्या वस्तूपासून त्याला उपभोग किंवा त्याचं गरज पूर्ण होते, समाधान प्राप्त होतं. पुरवठादार त्याची वाहतूक करत असतो, त्या वाहतुकीचे पैसे त्याला मिळतात. सरकारला कर रूपानं महसूल त्या ठिकाणी वस्तूच्या वेगवेगळ्या कराच्या रूपाने मिळतं. समाजाला एक प्रतिष्ठित वस्तू त्यांचं स्थान, दर्जा, स्टेटस निर्माण करणारी मिळते. स्पर्धकाला सुद्धा एक आव्हान या वस्तूच्या माध्यमातून निर्माण होतं, किमतीच्या माध्यमातून निर्माण होतं. व्यापारी आहेत यांच्या दृष्टीने सुद्धा किंमत खूप महत्त्वाची आहे. जास्त किंमत म्हणजे जास्त कमिशन वगैरे. म्हणजे प्रत्येक घटकाच्या दृष्टीनं ही किंमत निर्णायक आणि अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून किंमत ठरविताना या सर्व घटकांचा प्रभाव आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. अर्थात किंमत हा इतका संवेदनशील घटक आहे की कोणतीही साधी गोष्टसुद्धा किमतीवर परिणाम करू शकतो. त्यामुळं कशाचा परिणाम त्याच्यावर होऊ शकेल हे सांगणं खूप अवघड असतं. आपण या वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारे घटक आहेत त्याचे 2 भागामध्ये वर्गीकरण करतोय. त्यातला पहिला जो भाग आहे तो अंतर्गत घटक म्हणून आपण काही मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे आहेत. आता अंतर्गत घटक ज्यावेळेला आपण लक्षात घेतो, आपल्याला अंतर्गत म्हणजे व्यवसायाच्या गेटच्या आत असं आपण आपल्याला अभ्यासासाठी म्हणजे व्यवसायाच्या अंतर्गत ज्या बाबी असतात त्या बाबीसुद्धा आपल्या किमतीवरती परिणाम करत असतात. म्हणून आपण त्याला व्यवसायाच्या अंतर्गत म्हणून त्याला अंतर्गत घटक म्हणतो. आता एक फरक काय आहे तर अंतर्गत घटका जे असतात त्या सर्व घटकावरती उत्पादक असेल किंवा ती विपणनकर्ते असतील ते त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतात. जसं काही बहिर्गत घटकावरती आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. आता याच्यामध्ये प्रामुख्याने कोणते कोणते मुद्दे येतात तर संघटनात्मक घटक. आता विपणनकर्ता किंवा व्यवस्थापन असेल किंमत निर्धारित करत असते, तरी देखील विक्रेत्यापासून ते व्यवस्थापकापर्यंत सर्व घटकांनी किंमत निर्धारणामध्ये योगदान द्यावे लागते. कारण असे घटक किमतीवर प्रभाव टाकू शकतात. अनेक उत्पादन कंपन्या या संदर्भात स्वतंत्र विभाग स्थापन करून कॉस्टिंग डिपार्टमेंट असते त्यांच्यामार्फत किंमत निर्धारणाचं कार्य योग्य रीतीने पार पाडतात. जसं अकाउंटन्सी तुमचा विषय आहे तसं कॉस्टिंग आणि त्याच्यामध्ये कॉस्ट शीट असते. त्या कॉस्ट शीटच्या आधारे त्या किमतीचं निर्धारण, किंमत, उत्पादन खर्च काढला जातो, कॉस्ट त्याची काढली जाते. त्याच्यामध्ये स्टँडर्ड कॉस्ट, मार्जिनल कॉस्ट असे काही भाग त्याच्यामध्ये असतात. वेगवेगळ्या मेथड्स असतात त्याच्या. म्हणजे संघटनेतील सर्व घटकांचा या संदर्भात असणारा जो भाग आहे त्या संदर्भात अंतर्गत बाबतीमध्ये संघटनेच्या अंतर्गत, व्यवसायाच्या अंतर्गत जो भाग आहे त्याच्यामध्ये सातत्यानं सतर्क राहावं लागतं. दुसरा मुद्दा आहे तो विपणन मिश्रण. 4 P's ऑफ मार्केटिंग आपल्याला माहीत आहे, 4 घटक. त्या घटकामधला हा किंमत हा एक महत्त्वाचा घटक आहे. विपणन मिश्रणाच्या इतर घटकांशी वस्तू वितरण वृद्धी आहे समन्वय साधून किंमत निश्चित केली पाहिजे. काही वेळा वस्तूचा दर्जा उच्च आहे हे दाखवण्यासाठी किंमत जास्त ठेवली जाते.
तर काही वेळा नवीन वस्तू बाजारपेठ सादर करत असताना त्याची वस्तूची किंमत कमी ठेवली जाते. म्हणजे कोणत्या घटकांचा, वितरणाचा असेल, वृद्धीचा असेल, वस्तूचा असेल, कशा पद्धतीने किमतीवर परिणाम होतो हे आपण लक्षात घेऊ शकतो. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे वस्तू जीवनचक्र. आता वस्तू जीवनचक्र जे आहे, वस्तू मिश्रण झाले तिथं वस्तू जीवनचक्र पाहिजे. तिसरा मुद्दा. आता हा वस्तूच्या जीवनचक्राचा आपण अभ्यास केला. वस्तूच्या प्रवेशापासून ते बाजारपेठेतून बाहेर पडेपर्यंतचा कालावधीला वस्तूचं जीवनचक्र म्हणतात. वस्तूची किंमत जीवनचक्रावर आधारित ठेवावी लागते. ज्या वस्तू सर्वसामान्य ग्राहकांना विकावयाच्या असतात त्याची प्रवेश अवस्था वाजवीपेक्षा थोडी अधिक किंमत ठेवून जसजसे ग्राहक आपली प्रतिक्रिया नोंदवतील त्याप्रमाणे किमतीत कपात करून अगर वाढ करून अंतिम किंमत निश्चित केली पाहिजे. आता काही विशिष्ट दर्जाच्या वस्तू बाबतीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच जास्त किंमत आकारून वस्तू श्रेष्ठ दर्जाची असल्याची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. आता वस्तूभेद चौथा मुद्दा आहे. स्पर्धकापेक्षा आपली वस्तू कशी दर्जेदार आहे, कोणती खास वैशिष्ट्ये उपयोग आपल्या वस्तूमध्ये आहेत हे दाखवायचं असेल तर वस्तूच्या किमती वेगवेगळ्या ठरवाव्या लागतात. सध्या अनेक कंपन्या एकाच प्रकारच्या वस्तू काही घटकाच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारे तयार करून त्याच्या किमती वेगवेगळ्या ठेवतात. त्यामुळे वस्तूभेदामुळे सर्व प्रकारचे ग्राहक मिळवणं शक्य होतं. आता उत्पादन खर्च हा तर महत्त्वाचा भाग आहे. उत्पादक काय करतो, सामान्यपणे उत्पादन खर्चाच्या आधारे किंमत निश्चित करीत असतो. आता विशेषतः नवीन वस्तूच्या बाबतीमध्ये ही पद्धत वापरली जाते. उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालाची किंमत असते. कच्च्या मालाची किंमत जास्त असेल तर पक्क्या वस्तूची किंमत जास्त राहणार. कामगारांची मजुरी, यंत्रसामुग्री, उपकरणावरचा खर्च असेल, वाहतूक साठवणुकीचा खर्च असेल, प्रक्रिया खर्च असेल, म्हणजे यामध्ये उत्पादन खर्चामध्ये याचा प्रामुख्याने समावेश होतो. आता यापैकी काही घटकांचा खर्च वाढल्यास उत्पादन खर्च वाढतो, त्यामुळे किंमत वाढते. म्हणजे हल्ली अनेक कंपन्या उत्पादन खर्च कमीत कमी राखण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून वस्तूची किंमत स्थिर राहील. वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटी स्टँडर्ड जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हेच भाग लक्षात घेतला जातो. दर्जा सुधारत असताना सुद्धा उत्पादन खर्च कमी करणं हा त्यांचा मुख्य भाग असतो. आता उद्दिष्ट एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो. किंमत निर्धारित करत असताना विपणनकर्ते काही उद्दिष्टे समोर ठेवतात. यामध्ये विक्री वाढ करणं असेल, गुंतवणुकीवरती मोबदला मिळवणं असेल, स्पर्धेमध्ये टिकाव धरणं असेल, किंमत पातळी स्थिर राखणे असेल, प्रतिमा नावलौकिक जतन करणे असेल. आता किंमत पातळी स्थिरच्या बाबतीमध्ये पार्ले बिस्किटचे उदाहरण देईल. कित्येक दिवस, कित्येक वर्ष त्याची किंमत सेम असते, किंमत बदलत नाही, किंमत पातळी स्थिर. भले इकडे कच्चा माल वाढू दे, कामगारांचा पगार वाढू दे, ट्रान्सफर वाढू दे, पण त्यांचा तो भाग असतो किमतीचा, ते सहसा बदलत नाही. बरेच वर्ष ते स्थिर ठेवतात. आता विक्रीसाठीचं उद्दिष्ट असल्यास किमती कमी ठेवाव्या लागतात. पुढचा मुद्दा आहे वस्तूंची वैशिष्ट्ये. वस्तूमधील समाविष्ट घटक असेल, रंग, आकार, डिझाईन, टिकाऊपणा, जादा उपयोग असेल, पॅकिंग, आकर्षकता, यानुसार सुद्धा वैशिष्ट्यानुसार किंमत कमी जास्त आकारता येते. आता काही कंपन्या वेगळ्या रंगासाठी किंवा आकारासाठी जादा किंमत आकारतात. कार कंपन्या विविध मॉडेलनुसार किंमत आकारतात. कपड्यामध्ये साईज असेल, डिझाईननुसार किमती आकारल्या जातात. नाहीतर कपड्याच्या मध्ये कापड जर सेम असेल तर कलर वेगळा म्हणून त्याचं किंमत वेगळी ठेवायची गरज नाही, पण ते निश्चित असतं. पांढरं कापड घेत असताना बघा आपण किमती जास्त असतात, कारण त्याला मागणी जास्त असते सर्वसाधारणपणे. वितरणाचा मार्ग, अंतर्गत घटकामधला शेवटचा मुद्दा आहे वितरणाचे मार्ग. आता आधुनिक विपणनामध्ये वितरणाचं विविध मार्ग निर्माण झालेले आहेत. वितरणाच्या मार्गावर वितरणाचा खर्च अवलंबून असतो. त्या खर्चावर किंमत निर्धारण करावी लागते. वितरण मार्ग लहान असेल तर खर्च कमी राहतो. मध्यस्थांची संख्या जी असते या घटकासुद्धा किमतीवर परिणाम होतो.
मध्यस्थमध्ये जास्त, मेडिएटर जास्त असेल तर किंमत जास्त राहते, कारण त्या सगळ्यांना कमिशन द्यावं लागतं. वितरणाचा मार्ग लहान असेल तर खर्च कमी राहतो, मग किंमत तुम्ही कमी ठेवू शकता. त्यानंतर आपण बहिर्गत घटकाकडे जाऊया. बहिर्गत घटकामध्ये सुद्धा 8 मुद्दे आपण लक्षात घेणार आहोत. बहिर्गत घटकाच्या बाबतीत मध्ये सांगितलं की याच्यावरती कंपनी, उत्पादक संस्था, विपणनकर्ते नियंत्रण ठेवू शकत नाही, की हे तुमच्या नियंत्रणाबाहेरचे घटक असतात. मागणी, आता ही मागणी तुमच्या हातात नसते, मागणी ग्राहक देणार असतो. किमतीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मागणी. मागणीची तीव्रता, लवचिकता याचा किंमत निर्धारणावरती फार मोठा प्रभाव पडतो. मागणी तीव्र आणि अलवचिक असेल तर किंमत जास्त आकारू शकतो, पण मागणी तीव्रता कमी असेल आणि लवचिकता असेल, त्याच्यामध्ये कमी जास्त होत असेल तर किंमत कमी ठेवावी लागते. पुरवठादार, वस्तूची किंमत निर्धारित करत असताना वस्तू निर्मितीसाठी आलेला खर्चाचा विचार करावा लागतो आणि उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालाची किंमत सगळ्यात महत्त्वाची असते. कच्च्या मालाची किंमत वाढली तर पक्क्या वस्तूची किंमत वाढते. तसेच अल्प घटकांचे आणि सेवाचे पुरवठादार जे असतात, सेवेची किंमत ही सुद्धा वस्तूच्या किमतीवर प्रभाव टाकत असते. आता याच्यामध्ये खरेदीदार आपण लक्षात घेतला तर ती खरेदीदाराच्या प्रेरणा, खरेदीदाराची वर्तणूक असतो, या घटकांचा सुद्धा किंमत निर्धारणावरती परिणाम. खरेदीदाराची आर्थिक परिस्थिती काय आहे, जीवनशैली काय आहे, राहणीमानाचा दर्जा काय, स्थान काय आहे, इत्यादीचा सुद्धा प्रभाव किंमत निर्धारणावर पडत असतो. खरेदीदाराची भूमिका, संदर्भ समूह असेल, प्रतिष्ठा असेल, हे घटक सुद्धा किंमत. म्हणजे संदर्भ समूह, माझ्या मित्राने खरेदी केल्यावर किंवा माझ्या ग्रुपमधल्या माणसाने कमी खरेदी केली म्हणून मी करतोय, मग त्याने एवढ्याला खरेदी केली, मी एवढ्याला खरेदी करणार वगैरे. खरेदीदाराची भूमिका, तो कोणत्या भूमिकेमध्ये एखाद्या उच्च पदावर काम करत असेल तर त्याची खरेदी प्रवृत्ती वेगळी असते. तो जास्त किंमत मे बी द्यायला तो आणि बार्गेनिंग विशेषतः करत नसताना आपल्याला पाहायला मिळतं. काही प्रतिष्ठित ग्राहक असतात, त्यांच्याही बाबतीमध्ये आपण असं लक्षात घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, खरेदीदार, त्याच्या प्रेरणा आणि त्याची वर्तणूक हा सुद्धा किमतीवर फार मोठा इफेक्ट, कारण आपण किंमत ऐकली की फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये आपला खरेदीचा निर्णय होत असतो. तुम्ही जाहीर करा न करा, तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया न द्या, पण ते मनात तुमच्या ते ठरलेलं असतं, कारण त्याला आम्ही रिॲक्शन पॉईंट म्हणतो, म्हणजे त्या प्रतिक्रिया क्षणेपर्यंत ते जात असतं. स्पर्धा हा सगळ्यात महत्त्वाचा, मोठा आणि फार संवेदनशील भाग आहे. स्पर्धकांची संख्या कशी आहे, बाजारपेठेत स्पर्धेचं प्रमाण किती आहे, स्वरूप काय आहे त्याचं, हे किंमत निश्चित करत असताना लक्षात घ्यावं लागतं. स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये वस्तूच्या किमतीसुद्धा अत्यंत वाजवी ठेवाव्या लागतात आणि स्पर्धेचं प्रमाण कमी असेल तर, मागणी तीव्र असेल तर वस्तूच्या किमती तुम्ही जास्त ठेवू शकता. आणि स्पर्धात्मक किमती ठेवायचं असेल तर स्पर्धकांच्या किमती किती आहेत, तुमच्या किमती किती आहेत, याचं तुलना, व्हेरिएशन लक्षात घ्यावंच लागतं. आणि त्याशिवाय आपण स्पर्धेमध्ये जो विचार करतो, स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, मग त्याचं कंपॅरिझन वस्तूच्या समाविष्ट घटकावर करू शकतो, किमतीचं दर्जाबाबत करू शकतो, विक्रेतर सेवेबरोबर करू शकतो, पण ते तुम्हाला ग्राहकांच्या मनावरती ते बिंबवावं लागतं. सरकारी धोरण, आता काही वस्तूंच्या किमती ह्या सरकार ठरवत असतं, किंवा काही वस्तूंच्या किमती ठरवण्यावरती सरकारची अनेक बंधनं असतात, कायदे आहेत. औषध असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, ह्याच्या किमती सरकार ठरवत असतं. आता सरकार बदलत्या आर्थिक आणि सामाजिक घटकांचा विचार करून किंमत ठरवतं. आता सुद्धा पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहताय सातत्याने किमती वाढत चाललेली आहे, पण त्याच्या बाबतीमध्ये एक तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, त्याची मागणी कमी होताना दिसत नाही. किंमत किती वाढत चालली तरी मागणी उलट वाढत चाललेली आहे. त्यामुळं मागणी पुरवठ्याचा अर्थशास्त्राचा नियम तर ते लागू होत नाही, कारण त्याच्या किमती सरकार ठरवत असतं. आणि कच्चं जे तेल येतं ते तुम्हाला किती रुपयाला मिळतं, सरकारचे टॅक्सेस त्याच्यावरती किती आहेत, याची विक्री जास्त. सरकारचा सगळ्यात मोठा स्तोत्र इन्कमचा
उत्पन्नाचा त्यांच्या, हा तुमचा डिझेल पेट्रोल गॅसच्यामध्ये आहे. त्यामुळे त्याच्यावर GST जास्त आहे. केंद्राचा आहे प्लस राज्यांचा आहे. आणि लांबच्या लांब त्याचं ट्रान्सपोर्ट करावं लागत असल्यामुळं खर्च वाढतो. ग्राहकांचे वर्तन, ग्राहक हा विपणनाचा केंद्रबिंदू आहे, आपल्याला माहिती आहे. ग्राहकांची आर्थिक स्थिती लक्षात घ्यावी लागते. आता कोरोनामुळं किंवा अवेळी पडणाऱ्या पावसामुळं, चक्रीवादळामुळं लोकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झालेली असते. अशा वेळेला तुमच्या जर किमती महागड्या वस्तू असतील, किमती जास्त असणाऱ्या वस्तू असतील तर ते खरेदी करायचं टाळतात, पर्याय शोधतात त्याला. ग्राहकांची वैशिष्ट्ये काय आहेत, दृष्टिकोन काय आहे, त्यांचा आवडनिवड काय आहे, राहणीमान काय आहे, जीवनशैली काय आहे, वागणूक काय आहे, या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. असंख्य मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. आणि हे सर्व किंमत ठरवण्याच्या कार्यावरती इम्पॅक्ट करत असतात. पर्यावरण, किंमत निर्धारित करत असताना आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कायदेविषयक सर्व पर्यावरणाचा विचार करावा लागतो. त्याशिवाय आता आपल्याला माहिती आहे, भूकंप आहे, महापूर आहे, चक्रीवादळ आहे, अवेळी पडणारा पाऊस असेल वगैरे नैसर्गिक आपत्ती जे असतात, त्या नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला वस्तूच्या किमती आणि त्याचं काही वेळेला काय तर वस्तूचा पुरवठा कमी होतो, किमती वाढतात आपत्तीमुळे, हाही भाग असतो. आणि बाजारपेठेतील परिस्थितीवरती सुद्धा किंमत कमी अधिक ठरवावी लागते. बाजारपेठेचं स्वरूप असेल, आकार असेल, रचना असेल, तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ इत्यादी घटक सुद्धा तुम्हाला किंमत ठरवत असताना विचारात घ्यावे लागतात. अर्थात किंमत ठरवत असताना कोणत्या मुद्द्याच्या आधारे किंमत ठरवावी हे खूप अवघड असतं. किंवा नेमका कोणते घटक, अंतर्गत घटकातले कोणते, बहिर्गत घटकातले कोणते, कोणत्या वेळेला किती प्रमाणात कशा पद्धतीने प्रभाव टाकतील, परिणाम करतील, हे सांगणं केवळ अवघड आहे. आणि किंमत हा खूप सेन्सिटिव्ह भाग असल्यामुळं तुम्हाला त्याच्यावरती प्राधान्याने लक्ष द्यावं लागतं. कारण किंमत हाच ग्राहकांचा खरेदीचा निर्णय ठरवणारा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळं तुम्हाला किंमतीचा विचार करत असताना अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. आणि एकदा किंमत जर ठरवली तर तुम्हाला त्याला जस्टिफाय करता आलं पाहिजे की आमची ही किंमत आहे, ही एवढी का आहे, मग ती कमी असेल, बरं जास्त असेल, किंवा स्पर्धका एवढी असेल, तर ती तुम्हाला स्पष्ट करून सांगता आली पाहिजे की बाबा आमची किंमत एवढी आहे त्याचं कारण हे आहे, आमची किंमत कमी आहे त्याचं कारण हे आहे. कारण असाही समज आहे की किंमत कमी असेल तर दर्जा कमी, किंमत जास्त असेल तर दर्जा चांगला. भारीतल्या वस्तू द्या, आमच्याकडे एक समाजामध्ये रूढ शब्द आहे. आता भारीतली मीन्स काय, म्हणजे दर्जाच्या दृष्टीनं भारीतली का किमतीनं भारीतली हे त्या व्यक्तीलाच माहीत. कारण तो ज्या वेळेला तो भारीतला शब्द वापरतो त्यावेळेला त्याच्यामध्ये नेमकं काय, किंवा याच्यापेक्षा मोठी पाहिजे त्याला आकाराने, वजनाने, रंगाने वगैरे. मला तर नेहमी एक प्रश्न पडतो, कापड दुकानामध्ये आम्ही ज्यावेळेला जातो त्यावेळेला ज्यावेळेला कापड आम्ही पाहतो किंवा ड्रेस मटेरियल पाहतो, ड्रेस घेतो आम्ही, त्यावेळेला त्याची किंमत कशाच्या आधारे निश्चित करतात हे देव जाण. काही ठिकाणी 40%, 50%, 20%, 25% डिस्काउंट देतात. कळतच नाही, पटकन गेले की 800 रुपये म्हणतात, 1000 रुपये म्हणतात, 2000 म्हणतात, अरे 5000. कशाच्या आधारे 5000? एवढं त्याच्यात काय, तुम्ही कसलं कापड वापरले का, त्याच्यासाठी काही कापूस वेगळा चंद्रावर तयार झालेला आहे का? सगळे हे कापूसन त्याच्यापासून सुतापासून तुम्ही हे सगळं केले ना. मग त्याच्यामध्ये मी म्हणेन की बाबा ठीक आहे, त्याच्यामध्ये काय लोअर, मिडल, अप्पर काहीतरी क्वालिटी असतील. म्हणजे खूप अवघड असतं की ह्या सगळ्या गोष्टी जज करणं किंवा निश्चितपणे ठरवणं.
ह्या गोष्टी खूप अवघड असतात. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला किमतीचा विषय येतो त्यावेळेला किंमत ठरवणं खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, आपण एखादा छोटासा व्हिडिओ किमतीच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो का, बघूया. इस वीडियो में हम डिस्कस करने जा रहे हैं द फैक्टर्स व्हिच इफेक्ट द डिटरमिनेशन ऑफ द प्राइस ऑफ प्रोडक्ट के प्राइस को डिटरमाइन करने का, डिटरमिनेशन करने का, उस प्रोडक्ट के प्राइस को फिक्स करने के लिए कौन कौन से फैक्टर इफेक्ट करते हैं. When you connect a brand with the right insight, something amazing happens. Click the bell icon to get latest videos from Ekeeda. Hello my dear students, this is the last slide of your chapter and it is named as प्राइसिंग डिसीजन. प्राइसिंग डिसीजन कैसे लिए जाते हैं? एक ऑर्गेनाइजेशन है तो अपने प्रोडक्ट का प्राइसिंग कौन से फैक्टर पे बेस करेगा? ब्रॉडली स्पीकिंग देयर आर टू फैक्टर्स. वन इज इंटरनल फैक्टर्स एंड सेकंड इज एक्सटर्नल फैक्टर्स. प्राइसिंग के लिए 100 फैक्टरों को क्या करना पड़ेगा? एक मैन्युफैक्चरर को, एक बिजनेसमैन को देखना पड़ेगा. ये देखने वाले हम ये स्लाइड में क्या क्या होता है एक्सटर्नल फैक्टर्स एंड क्या क्या होता है इंटरनल फैक्टर्स. सो सबसे पहले हम देखेंगे व्हाट आर द इंटरनल फैक्टर्स. क्या होता है जो कंपनी को इंटरनली सोचने हैं, जो मैनेजमेंट के खुद के हाथ में है. दीज आर द इंटरनल फैक्टर्स. सबसे पहला है बिजनेस ऑब्जेक्टिव. आपके बिजनेस का ऑब्जेक्टिव क्या है? ये तो होगा कि पैसे कमाना. चलो प्रॉफिट मेकिंग इज नॉट एन इश्यू. आप अगर बिजनेस कर रहे हो तो प्रॉफिट मेकिंग ही सबसे ज्यादा इंपॉर्टेंट ऑब्जेक्टिव होगा. बट उसके साथ क्या आपका ऑब्जेक्टिव ऐसा है क्या कि चलो हम सोसाइटी की ओर भी कुछ करेंगे. पीएनजी का हर एक प्रोडक्ट का 1 रुपया जाएगा शिक्षा की ओर. समझ रहे हैं? उसके बेसिस पे भी प्राइसिंग डिसीजन लिया जाता है कि आपको क्या करना है. आपका प्रॉफिट मेकिंग तो पर्पस है ही है, साथ में उसके साथ में आपको कुछ चैरिटी करना है क्या, कुछ आपको एक्स्ट्रा सोशल एक्टिविटी करना है क्या, उससे वो आपको बताना पड़ेगा. उसके हिसाब से आपका प्राइसिंग डिसीजन चेंज हो सकता है. देखो ये सब इंटरनल क्यों है? क्योंकि ऑर्गेनाइजेशन को खुद को सोचने का है. दीज आर दी कंट्रोलेबल फैक्टर्स. आप चाहोगे वैसा होगा. अगर आप बोल रहे हो नहीं सोनली प्रॉफिट पर्पस के लिए करना है तो ऑब्वियसली आप पूरा का पूरा पैसा आप खुद खा सकते हो. खुद खा सकते हो इन द सेंस खुद कंपनी के लिए यूज कर सकते हो. बट अगर ऐसा पर्पस है कि नहीं चलो चैरिटी की ओर भी जाना चाहिए तो उसके लिए क्या करना पड़ेगा? आपको एडवर्टाइजमेंट वो हिसाब से करना पड़ेगा. नेक्स्ट इज कॉस्ट. ऑब्वियसली जितना कॉस्ट होगा उसके ऊपर कुछ मार्जिन ऐड करके बोलोगे ना
कि इतना इतना प्राइसिंग होना चाहिए। कॉस्ट तो आपके कंपनी को ही लगेगा, कॉस्ट आपका कंपनी खुद ही इनकर कर रहा है। दैट्स व्हाट इज इंटरनल फैक्टर। समझो आपका ऐसा है कि मेरे को 30% मार्जिन रखना है। समझो आज आपको सब कुछ, आपका प्रोडक्ट पूरा बनने का कॉस्ट लग रहा है 10 रुपया, आपने 30% मार्जिन रखा हुआ है, मतलब कितना 13 में बेचोगे। बट समझो कल उठ के वो हो गया 12 रुपए का कॉस्ट, तो उस पर और 30% मार्जिन मारोगे ना, 15.6 में बेचोगे। समझ रहे हैं? 3.6 इज द प्रॉफिट मार्जिन। ऐसा नहीं होगा ना कि हर टाइम 13 में ही बेचोगे। कॉस्ट अगर बढ़ेगा तो साथ में सेलिंग प्राइस भी तो बढ़ेगा। दैट इज कॉल्ड एज कॉस्ट के बेसिस पे आपके प्रोडक्ट का डिसीजन मेकिंग करना। नेक्स्ट इज मार्केटिंग मिक्स। आप कौन से चैनल थ्रू मार्केटिंग कर रहे हो, आपके डिस्ट्रीब्यूशन ऑफ चैनल कितना है, आप एडवर्टाइजिंग के लिए क्या क्या जरिया यूज कर रहे हो, उसमें भी खर्चा होगा। उसके हिसाब से आपका प्राइसिंग डिसाइड होगा। समझो आप शॉर्टेस्ट चैनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन, डायरेक्ट कस्टमर के पास जा रहे हो, मार्जिन थोड़ा कम रखेगा तो भी चलेगा, क्योंकि आपको हैवी मार्जिन मिलने वाला है। बीच में जो होलसेलर एंड रिटेलर का जो खर्चा था आपने एलिमिनेट कर डाला। यस, सो आपको बहुत सारे मार्केटिंग मिक्स पे भी डिसीजन मेकिंग होएगा। आप क्या क्या चीजें यूज कर रहे हो, आप एडवर्टाइजिंग के लिए कौन सा मीडिया चूज कर रहे हो। अगर आप ऑडियो विजुअल दैट इज टीवी को सिलेक्ट कर रहे हो, आपके प्रोडक्ट का प्राइसिंग थोड़ा हाई होगा। पर अगर पैम्फलेट जैसा चीज यूज कर रहे हो, इसके लिए बहुत कम कॉस्ट होता है, इसके लिए उसका प्रोडक्ट का प्राइस आपका बढ़ाने का कोई मतलब नहीं है। समझ रहे हैं? पैम्फलेट जैसी चीजों का लोअर कॉस्ट हो सकता है, जबकि ऑडियो विजुअल चैनल में टीवी में आ रहा है तो उसका कॉस्ट भी हायर होगा। उसके लिए कॉस्ट अपोर्शनमेंट फॉर पर प्रोडक्ट दैट विल बी हायर। इसके लिए क्या होगा, प्राइसिंग अकॉर्डिंगली डिसाइड किया जाएगा। नेक्स्ट इज प्रोडक्ट डिफरेंशिएशन। आपका प्रोडक्ट में कितना वॉलेटिलिटी है। फॉर एग्जांपल टाटास, उसका एक नैनो कार भी है और एक जगुआर कार भी है। नैनो कार देखोगे तो 1 लाख 1.25 लाख में अवेलेबल है। यस, अवेलेबल था जब भी उन्होंने लॉन्च किया था। जगुआर देखोगे तो 30 लाख, 40 लाख, 50 लाख। समझ रहा है? तो ये आपके प्रोडक्ट का डिफरेंशिएशन है। जितना प्रोडक्ट जो हिसाब से लोअर लेवल इनकम के लिए रखा हुआ है लो प्राइसिंग, हायर इनकम लेवल ग्रुप के लिए रखा है हाई प्राइसिंग। दीज आर द गिमिक्स। उसके हिसाब से आप क्या करते हो, रॉ मटेरियल, उसका प्रोडक्ट का क्वालिटी, वो हिसाब से आप डिटरमाइन करते हो। यस, दीज आर कॉल्ड एज प्रोडक्ट डिफरेंशिएशन। नेक्स्ट इज ऑर्गेनाइजेशनल फैक्टर। ऑर्गेनाइजेशनल फैक्टर मतलब क्या, टॉप लेवल का थिंकिंग कितना है, टॉप लेवल कितना ज्यादा इन्वॉल्व हो रहा है हर चीज में। देखो, अगर टॉप लेवल मैनेजमेंट हर टाइम इन्वॉल्व नहीं होगा तो डोंट यू थिंक सो आगे वाले भी सब क्या होंगे, इतना एंकरेजमेंट, इतना पार्ट नहीं लेंगे बिजनेस एक्टिविटी में, इतना ज्यादा प्राइसिंग के लिए आगे नहीं आएंगे, क्योंकि टॉप लेवल को ही नहीं पड़ी है। हमको क्या पड़ी होगी फिर, एम्प्लॉय जैसा ही सोचेगा ना। अगर टॉप लेवल एक्टिवली पार्ट ले रहा है, जब भी प्राइसिंग डिसीजन बोला जाता है तभी वो क्या कर रहा है, खुद एक्टिवली इन्वॉल्व होता है, हर मीटिंग में आता है, एम्प्लॉइज के साथ बैठ के डिस्कशन करता है क्या क्या प्रॉब्लम्स है, अपने प्रोडक्ट का प्राइसिंग कितना होना चाहिए, कॉम्पिटिटर का प्राइस कितना हो गया है, रेंज में आना पड़ेगा। ये सब अगर एक्टिवली इन्वॉल्व हो रहा है तो क्या होगा, इसके लिए भी प्राइसिंग डिसीजन मेकिंग चेंज होगा। तो इन शॉर्ट टॉप मैनेजमेंट को भी ये डिसीजन मेकिंग में आना पड़ेगा। समझो टॉप मैनेजमेंट ऐसा सोचता है, फॉर एग्जांपल एप्पल का मैनेजमेंट वो ऐसे ही सोचता है, अपने को लो प्रोडक्ट बनाना ही नहीं है, अपने को सिर्फ और सिर्फ प्रीमियम प्रोडक्ट बनाना है, अपने को सिर्फ हाई लेवल इनकम ग्रुप के लिए सर्व करना है, लोअर लेवल इनकम ग्रुप के लिए अपने को सर्व करना ही नहीं है। 15-17 हजार का मोबाइल बनाना ही नहीं है। नाउ दे आर रीचिंग अप टू 1 लाख, उसके भी ऊपर 1,25,000 का उनका आईफोन X जा रहा है अभी। यस, सो उतना उन लोग प्रीमियम कस्टमर को ही टारगेट कर रहे हैं, उनके लिए वो छोटा मोटा चीज चाहिए ही नहीं। सो ये होता है टॉप लेवल मैनेजमेंट का थिंकिंग। अगर टॉप लेवल मैनेजमेंट सोच रहा है सिर्फ और सिर्फ हायर इनकम को ही टारगेट करेंगे तो वो हिसाब से प्राइसिंग करेगा। टाटा जैसा कंपनी दोनों ही इनकम ग्रुप के लिए काम करेगा, जबकि कोई छोटा मोटा कंपनी लोअर इनकम ग्रुप के लिए काम करेगा, तो वो हिसाब से क्या होगा, उनका प्राइसिंग डिसीजन चेंज होगा। यस, हम लोग ने इंटरनल फैक्टर्स देखे, अब हम देखेंगे एक्सटर्नल फैक्टर्स एंड दिस इज द लास्ट स्लाइड ऑफ योर चैप्टर। बोल रहा है सबसे पहला एक्सटर्नल फैक्टर क्या है, डिमांड। देखो, these factors are not in your control. Being a businessman, ये ऑर्गेनाइजेशन के हाथ में नहीं है, कितना डिमांड जाएगा वो तो कस्टमर का प्रेफरेंस है। कस्टमर को अगर ये प्रोडक्ट अच्छा लगा, डिमांड बहुत ज्यादा जाएगा। समझ रहे हैं? अगर डिमांड बहुत ज्यादा गया, प्राइस ज्यादा कर सकते हो आप, क्योंकि आपके प्रोडक्ट का डिमांड है। यस, डिमांड है तो आपका प्राइस भी ज्यादा जाएगा। यस, अगर समझो आपके प्रोडक्ट का डिमांड कम हो रहा है, प्राइस कम करो बॉस, ताकि जो एग्जिस्टिंग कस्टमर है वो तो टिके, वरना वो भी चले जाएंगे। समझ रहा है? डिमांड। नेक्स्ट इज सप्लाई। पहला है डिमांड, सेकंड क्या है,
कंपटीशन इज ऑल्सो नॉट इन योर हैंड। पहले अगर देखा जाए तो टूथपेस्ट इंडस्ट्री बोलेगा, टूथपेस्ट में नाम क्या क्या आते थे, कोलगेट, पेप्सोडेंट, दे आर द किंग, और ज्यादा ज्यादा वो पेप्सोडेंट भी आ गया था, यस, कोलगेट, पेप्सोडेंट एंड और एक क्लोजअप, यस क्लोजअप भी आ गया था। बट अभी देखो पतंजलि दंत कांति आने के बाद कोलगेट, पेप्सोडेंट सब हिल गए। समझ रहे हैं क्या, उसका भी सेलिंग हर घर में जा रहा है। अप्रोक्सीमेटली आप देखोगे तो आपके हर 2 घर में से 1 घर में दंत कांति मिलेगा ही मिलेगा। ऑयल इंडस्ट्री, उसमें भी पैराशूट है, यस, और ये सब बहुत ही नामचीन जो ऑयल ब्रांड्स होते थे वही अभी केश कांति लेके आए बाबा। तो समझ रहे हैं कि हर 2 घर में से 1 घर में आपको ये केश कांति भी दिखेगा। सो कॉम्पिटिटर्स कभी कैसे भी आ सकते हैं, दैट इज नॉट इनटू योर हैंड। समझ रहे हैं, दैट इज नॉट कंट्रोलेबल विद इन योर ऑर्गेनाइजेशन। इसके लिए क्या करना पड़ेगा, अगर समझो ऐसा कोई प्रोडक्ट आया तो आपके खुद के प्राइस कम करने पड़ेंगे या तो आपका क्वालिटी बढ़ाना पड़ेगा, वरना क्या होएगा। जैसे बाबा लेके आया, वी हैव आयुर्वेदास इन आवर टूथपेस्ट, देखो अपना कोलगेट भी आ गया विद आयुर्वेदास। समझ रहा है, तो ऐसा आपको भी उसके साथ मैच करना पड़ेगा, बिकॉज इन इंडिया आयुर्वेदास में बहुत ज्यादा लोग बिलीव करते हैं, यस, उसके साइड इफेक्ट्स नहीं होते हैं, उसके वजह से आपके जो भी चीजें है वो बहुत ज्यादा क्लीन हो रही है, आपके दांत बहुत ज्यादा क्लीन हो रहे हैं आयुर्वेदास से, कोई साइड इफेक्ट भी नहीं है, केमिकल्स भी नहीं है। तो